नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला पौष्टिक असं एक सूप दाखवणार आहे। या सूपामध्ये आपण ना तेल वापरणार आहोत ना बटर वापरणार आहोत। चला तर मग आता ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। तर आज मी तुम्हाला पौष्टिक असं दुधी भोपळ्याचं सूप दाखवणार आहे। तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते बघूयात। तर इथे मी पाव किलो दुधी भोपळा घेतलेला आहे, त्याची सालं काढून टाकलेली आहे आणि अशा प्रकारे तो मी चिरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 लसणीच्या पाकळ्या आणि एक कांदा चिरून घातलेला आहे। तसेच थोडासा कढीपत्ता घालणार आहे आणि थोडंसं याच्यामध्ये आता पाणी घालत आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ, मूठभर कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे घातलेला आहे आणि आता याला मी कुकरमध्ये 2 शिट्या करून घेत आहे। 2 शिट्या झाल्यानंतर हे मी थंड होऊन दिलं आणि त्यानंतर आता हे मिक्सरमध्ये घालून हे मी वाटून घेतलेलं आहे, याची प्युरी बनवून घेतलेली आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी आणि पाव चमचा मी मिरपूड घातलेली आहे आणि आता याला एक मी मोठी उकळी आणून देत आहे। याला एक मोठी उकळी आणून दिलेली आहे। मस्त असं दुधी भोपळ्याचं सूप तयार झालेलं आहे। पौष्टिक असं हे आपलं सूप आहे। तेव्हा तुम्ही हे नक्की करून बघा। धन्यवाद। बाय बाय।